झाला हा हे घ्या असं. साजिदभाई सत्कार करण्याचं नेमकं कारण काय? काय झालं होतं की आता हे लाईटीच्या संदर्भातले जे जे काय विषय उठत होते त्या अनुषंगाने जेव्हा आम्ही असलेल्या भामरे साहेबांजवळ ही तक्रार केली की तुमचे असलेले जे अधिकारी आहेत त्यांच्या माध्यमातून लोकांच्या मनात एक रोष आहे किंवा एक लोकांच्या मध्ये संभ्रम तयार झालेला आहे, तर त्या अधिकाऱ्यांच्या संदर्भात तुम्ही तातडीने निर्णय घ्या. तर साहेबांनी एक पत्रव्यवहारवरती केला शासनाच्याकडं की त्या अनुषंगाने असलेल्या अधिकाऱ्यांना म्हणजे ते कॅरमकोंडा सर असतील किंवा कांबळी सर असतील यांना तातडीस त्यांनी आता बदलीचा प्रस्ताव देऊन जळगाव इथं त्यांची बदली झालेली आहे. त्यासाठी आम्ही आज त्यांचे शुभेच्छा म्हणजे आम्ही त्यांचे आज आभार व्यक्त करायला आलो की पहिल्यांदा असा अधिकारी भेटला आहे आम्हाला की तडकाफडकीत निर्णय घेतात आणि पुढेही भविष्यात ज्या ज्या इन्फ्रास्ट्रक्चरवरती विषय आहेत ते सगळे विषय असलेले आपले भामरे साहेब त्याला मार्गी लावतील अशी आम्हाला आता अपेक्षा झाली आहे. भाई आता फक्त एकच मदत करा, आम्हाला हे इंडोरचं आउटडोअर लवकर करून द्या. मुराद तुम्ही जेव्हा बोलाल तेव्हा आमची तयारी आहे. म्हणजे त्याच्यात थोडी मदत तुमची लागेल, तुम्ही जर मदत करू शकाल तर बरं होईल बा. एवढंच माझी. काय मदत लागेल सांगा, आज आम्ही करू. आता काय असं माहिती आहे का, VCB सिटी ब्रेकर ह्या सगळ्या वस्तू असतात. त्या दिवशी ते रात्री जळत होतं, तुटत होतं, फुटत होतं, तुम्ही ते सगळं तुमच्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे समजा. ते तर काय असतं माहिती आहे का, हे इंडोर स्कीम ही आपल्या कोकणामध्ये सक्सेसफुल नाही, कारण इथली वातावरण ह्युमिडिटी खूप आहे. आणि ह्युमिडिटीमध्ये दुसरी गोष्ट काय आहे की तिथं ते सबस्टेशन झालेलं आहे आपलं नदीच्या काठावर, जवळजवळ नदीतच, ते नदीतच आहे. त्याच्यामुळे तिथं प्रचंड ह्युमिडिटी आहे. आता काय केलं आहे तिथं आम्ही काय केलं, एक्झॉस्ट फॅन लावणे किंवा हिटर्स लावणे, म्हणजे रूम हिटर्स असतात आपले, तशी ते रूम हिटर्स लावणे, एक्झॉस्ट फॅन लावणे, असं सगळं आपण करून तिथलं सप्लाय आपण मेंटेन करत आहोत. परंतु हे सगळं कुठं सक्सेस आहे, जवळून लाईट सगळं तवलगून जर समजा लाईट गेली तर ती ह्युमिडिटी वाढते. त्या दिवशी रात्री कसं झालं होतं तुम्ही पाहिलं तो स्पार्किंग कशी होऊ राहिली किंवा ते हे सगळ्या गोष्टी कशा घडत होत्या त्याच्यामुळे काय होते की ती ह्युमिडिटीमुळे आपल्याला इंडोर स्कीम इथं शक्य नाही, म्हणून आउटडोअर करणं गरजेचं आहे. इंडोर स्कीम ही आउटडोअर कुठं गेली पाहिजे आता थोडक्यात सांगतो मे बी तुम्हाला आहे ना, हा जो ट्रान्सफॉर्मर आहे ना, हा पॉवर ट्रान्सफॉर्मर आहे समजा. तर या ट्रान्सफॉर्मरला पुढे असतो हा आयसोलेटर, त्याच्यानंतर असतो हा ब्रेकर, त्याच्यानंतर असते सिटी आणि नंतर ती लाईन जात असते. बरोबर. तर ह्या सर्व वस्तू आहेत ना, ह्या उजेडात पाहिजे असतात बाहेर. आता जसं 132 आपलं पेडांबे आहे, नंतर आणखीन आपलं समजा कोयना आहे, हे सर्व कसे आउटडोअर सिस्टीम आहे. आउटडोअर म्हणजे काय, ह्या सर्व वस्तू आहेत ना, आता ह्याच्यात तुम्हाला दाखवल्या ना चारी पाहिजे, ह्या सर्व वस्तू आहे तर बाहेर पाहिजेत, यार्डात पाहिजे. आणि इथं काय झालेलं आहे, इथं हे सर्व इंडोरमध्ये मुरादपूरला, ते मुरादपूर सबस्टेशन जे आहे ना, आता त्याचं आम्ही आज परत एकदा प्रपोजल डिवाईस तयार केलं की हे आम्हाला आउटडोअर करून मिळावं. तिचं आउटडोअर करून भेटलं ना तर आपल्याला हा प्रॉब्लेम भविष्यात येणारच. आउटडोअरचा जो प्रॉब्लेम हा तुम्हीच करणार आहेत ना? करणार आम्हीच आहे, फक्त आम्हाला मंजुरी देऊन टाका. मंजुरी कुणाची पाहिजे तुम्हाला? त्याला आता शासनाची मंजुरी कोण लागेल? बजेट लागतं ना त्याला. बजेट कितीचं काढलंय? मग आम्ही ज्याला आमदाराला भेटत जाऊ, तर तुम्ही जर आम्ही पण सोबत येऊ, तुम्ही जर आलात तर हे काम लवकर मार्गी नाही, आम्ही पण सोबत येऊ. जर एखाद्या विषयासाठी जर विषय अडकत असेल तर 100% आम्ही तुमच्यासोबत. याच्यात मी तुम्हाला अडचण येऊ देत नाही. या पावसाळ्यात मी तिथं रूम मीटर लावले, एक्झॉस्ट फॅन लावले, सगळं केलेलं आहे मी. पण हे कसं आहे, सगळी डागडुजी ही करणं गरजेची आहे. हे डागडुजी मी करतो, पण मूळ जे दुःखाचं किंवा जे रोगाचं कारण आहे ना, ते जर तुम्ही आम्हाला सोडवण्यात मदत केली तर बरं. नाही मे बी आम्ही पहिली गोष्ट हा सबस्टेशन जो मुरादपूरला गेलाय ना, आम्ही फर्स्ट कुठं टाकला होता माहिती आहे की गोलकोटात टाकला होता, कमानीजवळ जो ओपन स्पेस मोठी जागा आहे तिथं. आम्ही तिथे सबस्टेशनची मागणी केली होती, पण ते काय झालं काय नाही, तिथं गेलं तर जाऊ दे. आता आहे ना बाई, ठीक आहे, जे झालं ते झालं, तो काही विषय नाही. आता कसं होतं, लाईटीचा जो व्होल्टेज ड्रॉप आहे गेल्या 8 दिवसापासून बघताय. आता आहे ना, आपल्याला व्होल्टेज ड्रॉपचा प्रॉब्लेम नाही, आपल्याला प्रॉब्लेम फक्त ह्युमिडिटीचा आहे. तिथं जे आहे ना प्रचंड जे मॉइश्चर आहे ना, हाच आपला फक्त प्रॉब्लेम आहे. व्होल्टेज आपल्याला सगळ्यांना भेटतं. आता मला सांगा ना सर, ज्या व्होल्टेज भेटलं ना, नसताना भेटलं ना, तर तिथलं AC म्हणा, फ्रीज म्हणा किंवा कूलर म्हणा, ह्या वस्तू चालू शकल्या नसतात, किंवा इंडस्ट्रीयलचे कनेक्शन सुद्धा ते सुद्धा चालले नसतात. आता कसं झालं की 5 ते 6 आमच्या भागामध्ये DP असे आहेत जे खराब झालेत, म्हणजे ज्यांना गंज पकडलेले आहे, कुठं मातीत आहे, कुठं जमिनीच्या लेवल आहे की लहान पोरं हात टाकल.
ते मी माझ्या हातात, ते मी ठीक. बदलून देईन. मग ते मला तुम्ही बदलून फक्त एवढंच कर. ह्याच्यासाठी तुमच्यासोबत मला फक्त एवढंच आमदारासोबतच बाकीचं नाही, ते मी करून देतो. पालकमंत्री साहेबांच्याकडे यायला लागलं तरी आम्ही येऊ. मला फक्त तेवढं करून द्या बस. बाकी नाही, आम्ही त्या कामासाठी तुम्ही कधीही सांगा, कधी जायचं तो वेळ ठरवा, आम्ही सोबत येऊ. डोंट वरी. आता मुद्दा असा नवीन आणला आहे सर, की स्मार्ट मीटर जे आपण लावलं आहे, जर कोणाला एखाद्या नागरिकाला नको हवं असेल त्याच्यासाठी काय करता येईल? जे लावलेले आहेत, म्हणजे एक प्रश्न स्पेसिफिक आहे, सर, म्हणजे very समाधानकारक उत्तर द्याल. समाधानकारक नाही देऊ शकत सर. म्हणजे तुमच्या नावडतीचं उत्तर येते, तुम्हाला राग येईल मला. खरं ते सांगा मला. आता बघा, ह्या माणसाचा मीटर आहे, आता ह्या माणसाचा मीटर चालू आहे, पण रिडिंग 0-0 पाठवतात, युनिट दिसतात तरी सुद्धा. कारण काय? नाही, हे करू, याचा काय विषय म्हणजे मीटर चालू आहे, मग मीटर चालू आहे, मग त्यांना कशाला सांगताय मीटर बदलायला? असं पण प्रश्न आहे ना सर. नाही. तर 6978 म्हणजे तिथं आता आहे का? फोटो आहे का? आहे ना, आहे ना. मी काय म्हणतोय 6978 आता तिथं किती रिडिंग आहे? आत्ताची रेडियन आणि 7208. हा, मग मग सर युनिट दिसतात, मग कशाला त्याला पाहिजे नवीन? तुम्हाला मी सांगतो विस्तार एकदम बघा. असं होते का? काय विचारायचं? तर ज्यावेळी हे मीटर होतं ना, हे रिडिंग ते म्हटले मीटर बदलायला लागेल. म्हटलं जर युनिट पडते मीटर बदलायचं म्हटलं तर स्मार्टच लागेल. 2190 मग ह्यांना बदलायचं 22-21-35 तुम्हाला काय सांगू राहिलो? बरोबर, ते सांगितलं जर बदलायचं असेल तर. बदलायचं म्हणजे नावाने मला कर्मचाऱ्यांची बदली करण्यासाठी आता त्या ठिकाणी कोण आले आणि कशा अजून ती पोस्टिंग आहे ना, मुख्य अभियंत्याच्या हातात असते. मुख्य अभियंता ती पोस्टिंग करणार आहे रत्नागिरीचे. आम्ही त्यांना आता सकाळी पण 2 वेळा फोन केले, एसी नाही फोन केले, आणि त्याच्यानुसार ती कारवाई करत येते. आता पुढचं पावसाळ्याचं नियोजन कशा पद्धतीने असणार आहे? पावसाळ्याचं आपलं पूर्ण 33 केवीची सगळी ट्री कटिंग पूर्ण झालेली आहे. नंतर 11 केवी मुरादपूर सबस्टेशन होतं 33 केवीचं, ते आउटडोअर करण्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहे. त्याचा प्रस्ताव आपण तयार केलेला आहे. दुसरी गोष्ट अशी होती की तिथं आम्ही काहीतरी रूम हीटर्स लावलेले आहेत, एक्झॉस्ट फॅन लावलेले आहेत, आणि तिथं ह्युमिडिटीमुळे किंवा मॉइश्चरमुळे परत काही ब्रेकडाऊन होऊ नये, जसं 24 तारखेला घडलं होतं तसं घडू नये याची आम्ही पूर्ण काळजी घेतो. 24 आता साजिदबाई तुमचा खास करून सत्कार करण्यासाठी आले, कारण की असलेले अधिकारी जे असलेले कर्मचारी त्या पद्धतीने काम करत नव्हते, त्यांची तडकाफडकी मी एवढंच म्हणेल की साजिदबाईंनी माझी भूमिका समजून घेतली, आणि त्या रात्री जे काय घटना घडलेली होती त्या घटनेचा सुरुवातीला त्यांना राग आलेला होता, परंतु त्याच्यानंतर त्यांना कळालं की काय काय झालेलं आहे, आणि म्हणून त्यांनी आम्हाला अगदी योग्य ते कॉपरेशन केलेलं आहे, आणि आम्हाला जो जमाव होता त्या जमावापासून आम्हाला संरक्षण दिलेलं आहे. म्हणून मी साजिदबाईंचे आभार मानतो.